चला नेक्स्ट मॅच मध्ये आपण बघणार आहोत मारिओ ब्रदर्स वर्सेस जस्ट डेनिम 11. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. मारिओ ब्रदर्स वर्सेस जस्ट डेनिम यानंतरची आगामी लढत असेल. दोन्ही संघांना सूचित करण्यात येते की कुठेही जाऊ नका, उपस्थित ठेवायचे. इनफॅक्ट 8ही संघांनी इथं उपस्थित राहायचं आहे, कारण आपण तब्बल दुसऱ्या राऊंडमध्ये येत असताना आणखी आपल्या तिसऱ्या फेरीमधले देखील 2 ते 3 सामने आपण खेळवण्याचं मला आयोजकांशी माझी चर्चा झाली. कमीत कमी त्यांना 12 सामने खेळवायचे आहेत आजच्या रात्रीमध्ये. आत्ताशी 10 वाजून 40 मिनिटं झालेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न भोलाने मात्र कुठेतरी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आपण भुवनेशला बघतोय. त्याच्या माध्यमातून चेंडू कलेक्ट केला, फक्त एक धाव मिळेल. ऑन बॉलिंग ट्रॅक आपण बघतोय मॅकला मच्छिंद्र, त्याच्यासमोर फलंदाज जय. आयकॉन वर्सेस आयकॉन ही चकमक आणि मात्र पॅडल स्वीप केलाय. डायरेक्ट हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, पुन्हा एकदा एकच धाव मिळते. 3 चेंडू अजूनपर्यंत ते टाकून झाले. 3 चेंडू मध्ये 3 धावा धावफलकावरती आपण बघतोय. फलंदाजासाठी मोनीश टांडेल. हा चेंडू कव्हर ड्राईव्ह केलाय. बोलाच्या माध्यमातून चुकी झाली आहे. एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून देखील चुकी होताना बघायला मिळते. दिस इज द क्रिकेट. कधी तुम्हाला क्रिकेट हिरो बनवेल तर कधीच झिरो. आणि ह्या स्पर्धेमध्ये जर आपण भोलाचा खेळ बघितला तर त्याच्या माध्यमातून निराशाजनक कामगिरी बघितली. पहिल्या मॅचमध्ये देखील निराशाजनक कामगिरी गोलंदाजी करत असताना महागडं षटक फेकलं गेलं. ह्या सामन्यात देखील मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असताना देखील चुकी होताना बघायला मिळते. हा मात्र आता मीनवाईल डॉट बॉल टाकला गेलाय. मॅचकडे असलेला क्लास, मॅचकडे असलेला दर्जा, मॅचकडे असलेला मॅच टेम्परमेंट त्यांनी कुठेतरी स्वतःला सिद्ध केलं ह्या चेंडूवरती. हा डॉट बॉल बघायला मिळालाय. नाव दिस टाइम आउटसाइड ऑफ स्टंप, इट्स अ वाईड बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा मात्र हल्लोवार चेंडू फेकत असताना कुठेतरी अजून एक व्हाईट चेंडू फेकला गेलाय. आणि हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा व्हाईट, लगातारचे 3 व्हाईट चेंडू फेकले गेलेत. कुठेतरी गोलंदाजी करत असताना मॅचच्या माध्यमातून आता मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळते. अजून एक व्हाईट बॉल. कुठेतरी वेग आणि वेगावरती स्वार होत असताना कुठेतरी गोलंदाजी मधून चुकी होताना बघायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंप, 4 लगातारचे व्हाईट. नाव दिस टाइम परफेक्टली पिच ऑन टू द मिडल अँड लेग स्टंप लाईन. आणि हा आला पहिला विकेट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. हे चित्र मैदानात बघायला मिळत आहे. मोनिश सारख्या फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. धावसंख्या 11 वरती पहिला फलंदाज बाद झालाय. शेवटचा चेंडू टाकत असताना कुठेतरी मॅचच्या माध्यमातून दमछाक बघायला मिळाली, मात्र शेवटचा चेंडू कुठेतरी विकेट मिळाली. करायगावचं इंटर क्रिकेटच्या बद्दल आपण चर्चा करतो मित्रांनो. आमच्यासाठी क्रिकेट म्हणजे मित्रांनो केवळ खेळ नाहीये, तो श्वास आहे. करायगावच्या मातीतला प्रत्येक खेळाडू इथं खास आहे. आई एकविरीची साथ आणि खंडोबाचा तो दरारा, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व क्रीडा रसिक घुमतोय आज सारा. कुठेतरी दर्जेदार स्पर्धा आपण अनुभवतोय, आणि या दर्जेदार स्पर्धेमध्ये कुठेतरी चांगला खेळ मात्र सर्वांच्या माध्यमातून साकारला जाईल का. आता मात्र मिथिलेश बॉलिंग ट्रॅकवर आहे, आणि पहिलाच चेंडू मात्र खूपच दूरवरचा चेंडू, डेड बॉल आहे. चला पंचाने मात्र डेड बॉल केलाय. नशीब बळवंत आहेत मिथिलेशचे. आणि हा चेंडू आता मात्र गतीवरती स्वार होत असताना आणखी एक डावकऱ्या त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून चुकी होतीये. 1+1 ह्या 2 धावा मिळतील. 2ने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला शीतल रायझिंग स्टार्स बघायला मिळते. त्याच्या धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वरती 13. डोंगरी इथे झालेल्या स्पर्धेमध्ये काय षटक फेकलं होतं फोरम क्रिकेटमध्ये. आता मात्र चुकी झाली आहे. भोलाच्या माध्यमातून कुठेतरी खराब खेळ साकारला जातोय. विकेट घेण्याचा प्रयत्न आणि वेवट थ्रो आउट ऑफ द रीच ऑफ दॅट विकेट कीपर, आउट ऑफ द रीच ऑफ दॅट फील्ड्समन. हा मिळतोय 5 धावांचा बोनस. जिथे फक्त 1 मिळाले असते 4 धावांचा दुजोर आणखी. आता मात्र गोलंदाज देखील विचलित झालाय. आणखी पंजा मिळतोय कारण चौकारा मिळालाय नो चेंडूवरती. हे चित्र आहे मित्रांनो. कुठेतरी नवीन नौका चेहरा गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय. वय वर्ष फक्त 14, आणि
हे आता मात्र प्रेशर हँडल करत असताना त्याच्या माध्यमातून चुकी बघायला मिळते. कुठेतरी धावसंख्या आता मात्र वेगाने प्रचंड वेगाने पुढे जाताना बघायला मिळते. 23. पहिल्या षटकात जर चेंडू गहाल झाला, फुटला, काही झालं तर पहिल्या षटकात नवीन चेंडू दिला जाईल. त्याच्यानंतर जुन्या चेंडूनेच खेळ पुढे राहील. याची नोंद घ्यायची प्रत्येक संघाने. आणि हा आता मात्र नो बॉल. कुठंतरी दडपण 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 आणि दडपण बघायला मिळते. आणखी पंजा. या षटकातील तब्बल तिसरा पंजा बघायला मिळतोय. बरोबर सोहेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28. एक चेंडू मध्ये 17 धावा आणि हा मात्र वाईट +4 चौथा पंजा बघायला मिळतोय. दिस इज द अंडरम क्रिकेट मित्रांनो. एक चेंडू मध्ये तब्बल 22 धावा खर्च झाल्यात. दिस इज द अंडरम क्रिकेट. आणि अंडरम क्रिकेट ह्यासाठी ओळखला जातो मित्रांनो. तुमच्याकडे जर नियंत्रण नसेल तर हे चित्र तुम्हाला अंडरम क्रिकेटमध्ये बघायला मिळेल. आणि तसंच काय चित्र मैदानात बघायला मिळत आहे. ऑफिशियल डिलिव्हरी फक्त झाली एक आणि एक चेंडूमध्ये 22 धावा. जर ह्याच आपण जर शेवटच्या षटकात 22 धावा काढायच्या असत्या, जर कोणी विचार केला असता 1 मध्ये 22 राहिला तर विचार करत येतील का? नाही, कोणी सगळं नाही. पण आता मात्र इथं बघायला मिळतात 1 मध्ये 22. अजून अजून पंजा. 5वा पंजा बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 वरती. पहिल्या षटकात 6 मध्ये 11 आल्या होत्या. 6 चेंडू मध्ये 11. आता मात्र एक चेंडू मध्ये 27 आलेत. आणि हा चेंडू आता मात्र पॅडल स्वीप केला. पॅडल स्वीप करत असताना चौकार बघायला मिळतो. लेग साईडला आलेला हा दर्जेदार फटका. ज्याकडे मात्र चांगला क्लास आहे आणि अंडररूम क्रिकेटमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलाय. अंडररूम क्रिकेट खेळत असताना त्याच्याकडचं असलेला टेम्परमेंट, मॅच टेम्परमेंट त्यांनी प्रत्येक वेळी सिद्ध केलाय. आता मात्र अजून एक नो बॉल आणि नो बॉल वरती पुन्हा एकदा चौकार. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा ह्या षटकातील 6वा पंजा खोलला जातोय. त्या स्पर्धेतील सर्वात मोठं षटक, महागडं षटक बघायला मिळेल का? कारण अगोदरचं षटक आपण बघितलं होतं. एका षटकात 37 धावा खर्च केल्या होत्या. या षटकात अजूनपर्यंत 36 आल्यात आणि 40 झाल्यात. ते पण 3 चेंडूंमध्ये 40 धावा खर्च केलेत. बॅटरी लो झाली त्याची. चला ऑन झालाय. स्कोर झाला. आपण स्कोर पोचूया. 51 झालाय. अर्धशतक पार झालाय आणि अर्धशतकाचा टाळ्या वाजवत त्यांच्या डगआउटमध्ये स्वागत केलं गेलंय. आणि आता मात्र कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल मिथिलेशने. कुठेतरी पहिला डॉट बॉल ह्या षटकातील बघायला मिळतोय. हे क्रिकेट आहे मित्रांनो. काही दिवसापूर्वी ज्या गोलंदाजाने ओरम क्रिकेटमध्ये एका चांगलं षटक फेकलं, मेडाऊन विकेट षटक फेकलं गेलं होतं. त्याच्या माध्यमातून त्याचं त्या षटकाची चर्चा झाली. त्याला प्रोत्साहन दिलं गेलं, त्याला पुरस्कृत करण्यात आलं, त्याची अभिनंदन देखील करण्यात आलं. पण आता मात्र सध्याच्या घडीला त्याच्या माध्यमातून कुठेतरी खराब षटक फेकलं गेलं. दिस इज द क्रिकेट. दिस इज क्रिकेट. क्रिकेटमध्ये तुम्हाला हे चित्र बघायला मिळेल. कधी क्रिकेट तुम्हाला हिरो बनवेल तर कधी क्रिकेट तुम्हाला हे चित्र देखील बघायला मिळेल क्रिकेटच्या माध्यमातून. म्हणून क्रिकेटचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे मित्रांनो. क्रिकेट कधी तुम्हाला हिरो बनवेल तर कधी झिरो बनवेल सांगता येत नाहीये. तब्बल ह्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये मिथिलेशने 41 धावा खर्च केलेत. या स्पर्धेतील आत्ताच्या घडीला, सध्याच्या घडीला तरी सर्वात महागडं षटक म्हणता येईल. कुठेतरी भोलाने मात्र 37 धावांचं षटक फेकलं होतं. त्याच संघातील तो गोलंदाज आहे. आता मात्र भोला देखील विचार करत असेल कुठेतरी माझा रेकॉर्ड देखील ब्रेक केला गेलाय. भोलाने 37 दिल्या होत्या, मिथिलेशने 41 दिलेत. तर आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपण सौरवला बघतोय. फलंदाजीसाठी सज्ज झालेत नवीन फलंदाज निशांत. हा चेंडू आउट साइड ऑफ स्टंप व्हाईटने सुरुवात झालाय. सौरभच्या माध्यमातून देखील व्हाईटने सुरुवात केली गेली आहे. अजून एक व्हाईट बॉल. चला मात्र कसं आहे ना अमित, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये शिकायला भरपूर आहे आणि लहान आहे अजून मिथिलेश आणि त्याच्याकडे चांगला क्लास आहे. भरपूर काही शिकण्यासारखं आहे आणि शिकेल तो. त्याच्याकडे तेवढं चांगला क्रिकेट आहे आणि भरपूर वेळ आहे. क्रिकेटमध्ये हे क्षण देखील अनुभवणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला शिकायला भेटेल. कारण कठीण परिस्थितीतूनच तुम्हाला काही ना काही नवीन शिकायला मिळतं आणि ह्याच्यातून काही शिकवण त्याला निश्चितच मिळेल. चला आता मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल फेकला गेलाय आणि व्हाईटवरती चौकार. पुन्हा एकदा पंजा. ह्या इनिंगमधील 7वा पंजा आलाय. म्हणजे आपण जर विचार केला ना, जर
तब्बल 35 धावा त्याच निघाल्यात. 7 पंजे म्हणजे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सौरभ असेल, त्याच्यासमोर फलंदाज असेल निशांत म्हात्रे. आणि हा चेंडू टॅप केला. टॅप करत असताना क्षेत्ररक्षण झालाय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. भास्करच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालं. आणि हा चेंडू आता मात्र आउट ऑफ द सर्कल. कुठेतरी साई पाटीलचा मात्र खेळाची संपुष्टी झाली आहे. साई पाटील म्हटलं तर ओरम क्रिकेटमध्ये एक दर्जेदार खेळाडू, कुठेतरी चांगला खेळाडू आहे. ओरम क्रिकेटचा मात्र अंडर क्रिकेटमध्ये तेवढासा सुर गवसला नाहीये. धावा पण सांगूया आपण. धावांवरती लक्ष आहे. 65 झाल्यात. 62 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 65 झालेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शेष, म्हणजे तब्बल ह्या इनिंगमधील 8 चेंडूचा खेळ शेष आहे. ओके, 8 मध्ये किती धावा काढल्या जातील, कुठपर्यंत नेऊन ठेवलं जाईल, काय टार्गेट सेट केलं जाईल, याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं असेल. नवीन फलंदाज नावकऱ्याचा एक फलंदाज तन्मय, चांगला खेळाडू आहे. आणि आता मात्र पॅडल स्वीप करण्याचा होता, फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सुजितच्या माध्यमातून साधं सोपं क्षेत्ररक्षण झालंय. हा चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. 3 षटकांची मित्रांनो इथं सांगता झाली आहे. समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 64. कुठेतरी एक चांगलं षटक फेकलं गेलं असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये, कारण जर पंचा वगळला तर ह्या षटकात चांगली दमखम दाखवली सौरभने. कुठेतरी थोडीशी धावसंख्येला आला घालण्यात यश मिळालंय. नो बॉलने ह्या षटकाची देखील सुरुवात झाली. भास्करने देखील अवांतर चेंडूने सुरुवात केली. हा चेंडू आता मात्र क्षेत्ररक्षण झालाय. चेंडू अडवण्यात सौरभला मात्र यश मिळालंय. कुठेतरी सौरभने चांगलं षटक फेकलं गेलं. त्याचा आत्मविश्वास थोडासा उंचावलाय आणि आत्मविश्वास तो क्षेत्ररक्षण करत असताना देखील दिसतोय. त्याच्या माध्यमातून चांगला चेंडू अडवला गेलाय. लवकरात त्याचा फलंदाज स्ट्राईक एंडलाय. तन्मय क्षेत्ररक्षक म्हणून जबरदस्त आहे. फलंदाजीत बघूया काय दमछाक दाखवेल. आता मात्र कव्हर्स मध्ये टोलवलेला चेंडू बिटवीन द 2 फिल्डर्स. हा येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. धावसंख्या झाली 70. हा चेंडू आता मात्र यष्टीरक्षकाला चकवलाय. इनसाइड एज लागली. भुवनेशला माध्यमातून थोडीशी दमछाक झाली आणि हा चौकार मिळतोय. लकी चौकार असेल हा शीतल राजिंग स्टार संघासाठी. धावसंख्या 74 वरती गेले. 74. हा चेंडू आता मात्र पॅडल स्वीप केलाय. लेग साईडला एकच धाव मिळतीये. एका धावेने स्कोर पुढे जाईल 75 वरती. दुसऱ्या षटकाची समाप्ती आपल्याला वाटलं तर अमित का उच्चांक गाठेल या स्पर्धेचा, पण मात्र कुठेतरी या 2 गोलंदाजांनी थोडासा रोख लावलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. शेवटचा 1 चेंडू शेष शिल्लक असेल. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो भास्कर. हा चेंडू क्रॅकिंग 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 ऑफ ड्राईव्ह फ्रॉम तन्मय. अजून एक दर्जेदार चौकार. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक्झॅक्टली 80 आणि 81 रनचं टार्गेट आहे. 81 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल मिथिलेश पॅन्थर्सच्या माध्यमातून, आणि त्या धावा डिफेंड करत असताना आता मात्र शीतल रायझिंग स्टार कशा प्रकारे रणनीती आखेल हे बघणे इंटरेस्टिंग असेल. तर यानंतरची आगामी लढत मारिओ ब्रदर्सचा कर्णधार आणि आपण कॉल देऊया जस्ट डेनिम 11 संघाचा कर्णधार. मारिओ ब्रदर्स वर्सेस जस्ट डेनिम. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेक कॉल करण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. जस्ट डेनिम वर्सेस मारिओ ब्रदर्स.
चला टॉस साठी या ना मारिओ ब्रदर्स आणि जस्ट डेरिम. I will request both the captains to come forward for tossing. चला टॉस साठी मी सनद साल्वी सरांना विनंती करेन. टॉस साठी टॉस टॉस सनद सनद साल्वी सर यांच्या माध्यमातून टॉस करणार आहोत आपण आणि दोन्ही कर्णधारांना विनंती करून वरती यायचे. एका बाजूला आपल्याला मारिओ ब्रदर्स टीम बघायला मिळते, त्यांच्या अगेन्स्ट मध्ये जस्ट टीम दोन मातब्बर संघ आमने सामने बघायला मिळतील आणि मी सन्माननीय सनद साल्वी सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा. चला टॉस जिंकलाय मारिओ ब्रदर्स, निर्णय काय असेल चला देऊया थोडी सांगा शुभेच्छा. आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत. त्याच दरम्यान सन्माननीय उपस्थित मान्यवरांचा आपण इथं सत्कार आणि सन्मान घेणार आहोत. सन्माननीय सनद साल्वी यांचा सत्कार आणि सन्मान करत असताना आपल्याला बघायला मिळतात आमचे छोटे बंधू नितेश भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार आणि सन्मान केला जातोय. युवा सेना स्पर्धेचे दमदार आयोजक सनदजी साल्वे सर यांच्या माध्यमातून मात्र आता थोड्याच दिवसात एक दमदार स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आणि त्यांचा सत्कार आणि सन्मान ह्या मंचावरती आपण अनुभवतोय. कुठेतरी एक दर्जेदार युवा व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून दर्जेदार स्पर्धेचं देखील थोड्याच दिवसात आयोजन होणार आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र ओमकारजी थोरात हे देखील आपल्याला मात्र या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला आयोजनाच्या भूमिकेत बघायला मिळतील. त्यांचा देखील सत्कार आणि सन्मान आपण अनुभवतो. मित्रांनो नितेश भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला देखील उपस्थित दाखवली. आपलं देखील आभार असेल आणि आपल्या स्पर्धेसाठी आमच्या शुभेच्छा असतील. निश्चित ती स्पर्धा दर्जेदार होणार यात काही दुमत नाहीये. धन्यवाद सर. तर क्षेत्ररक्षण सजून घ्या. शीतल रायझिंग स्टार चेंडू नाहीये, वेट अँड वॉच. चेंडू आणायला गेलेत, गाडीत आहेत बॉक्स. मित्रांनो आपण बघताय, आपण अनुभवताय करावे अंडर बॉक्स क्रिकेटचा हा थरार. कुठेतरी पहिल्या पर्वामध्ये येत असताना दमदार आयोजन आणि नियोजन आपण अनुभवतोय आणि ह्याचं सर्व श्रेय जात असेल सन्माननीय नगरसेविका रेखाताई विनोद म्हात्रे यांचं कुठेतरी मार्गदर्शन लाभलंय. त्याचबरोबर सन्माननीय माजी नगरसेवक विनोद दादा म्हात्रे यांचं देखील आम्हाला कुठेतरी सहकार्य लाभलंय. त्याचबरोबर आपण त्यांचे पुतणे कैलास म्हात्रे यांचं कौतुक करूया आणि त्यांच्या सर्व शिलेदारांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण कौतुक करूया. कुठेतरी स्वप्नवत स्पर्धा मात्र आपण अनुभवतोय. कुठेतरी अंडरम क्रिकेटला दुजोरा देण्याचं काम ह्या चेहऱ्याच्या माध्यमातून आता आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय. कुठेतरी अंडरम क्रिकेट पासून दुरावलेला क्रिकेट प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जोडला गेलाय. अंडरम क्रिकेट पासून दुरावलेला खेळाडू देखील या स्पर्धेच्या माध्यमातून कुठेतरी एकवटला गेलाय आणि याचं सर्व श्रेय जात असेल कैलास म्हात्रे यांना, कारण त्यांच्या माध्यमातून कुठेतरी एक प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला कुठेतरी यश मिळत आहे आणि निश्चितच ही कौतुकास्पद बाब असेल.
निश्चित त्याचा नितेश भोईराला बाईट घ्यायचे. बाईट घेऊन जायचं जरा. यानंतरची आगामी लढत नाणेफेकीचा कॉल झालाय. कुठेतरी दोन संघ आपल्याला आमने सामने बघायला मिळतील. जस्ट डेनिम त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मारिओ थँक्यू अमर ब्रदर्स. दादा. आपण प्रेक्षकांसोबत थोडा संवाद करूया. कॅमेरामॅन फोकस करो, नितेश जहाँ पे है वहां पे बिपिन- फोकस बिपिन करो प्लीज. नेहमी बोलत असतो. दात दुखतात बोलतोय हो. दाताशी बोलत थोडी आहे. मुनीश थोडा व्यक्त होशील. हा मुनीश आपण करू ना, थोडा प्रयत्न करू, आपण बघू कसं आपल्याला जमते, जसं जमेल तसा. कॅमेरामॅन थोडा आपण इकडे फोकस करा. बॉल आलेत तोपर्यंत, जोपर्यंत बॉल येईल तोपर्यंत. आला का? चला सेकंड इनिंगला मात्र सुरुवात होताना बघायला मिळेल. टार्गेट आहे 81 धावांचं, बरोबर ना सोहेल? 81चं टार्गेट आहे ना. चला कुठेतरी थोडासा पॉज झाला होता. आता मात्र इन ऍक्शन पुन्हा एकदा मात्र आपल्याला ही स्पर्धा बघायला मिळतीये. बॉलिंग ट्रॅकवर साई पाटील त्याच्यासमोर बॅक आणि पहिला चेंडू टॅप केला, लेग साईडला आलेला हा चौकारने सुरुवात झाली आहे. 4ने मात्र कुठेतरी श्री गणेशा होताना बघायला मिळतोय. While chasing 81 runs, first 4 runs onto the scoreboard on first delivery. आता मात्र स्वास्तिक मात्रेच्या माध्यमातून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. कुठेतरी चांगल्या क्षेत्ररक्षकांना त्या प्रेक्षकांनी देखील दाद दिली आहे आणि त्या प्रेक्षकांच्या प्रोत्साहनाला स्वास्तिकने देखील कुठेतरी प्रतिसाद दिलाय हात वरती करून. ही मजा अंडर क्रिकेटची मित्रांनो. कुठेतरी एक चेंडू अडवला जातोय, प्रेक्षकांच्या माध्यमातून टाळ्या वाजवल्या जातात आणि सर्व प्रेक्षकांना मात्र कुठेतरी प्रतिसाद मिळाल्यानंतर स्वास्तिकने देखील दाद दिली गेली आणि हा चेंडू आता मात्र एक साईडला टोलवला आहे. स्वराज मात्रेच्या माध्यमातून आता मात्र घडलाय काय, पंचांच्या माध्यमातून निर्णय कळवला जाईल. जस्ट सिंगल. चला कुठेतरी बॅटरच्या माध्यमातून थोडंसं डिव्हिएशन झालं होतं आणि फलंदाजाला मात्र कुठे फक्त एकच धाव मिळेल. फलस्वरूप 1ने स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. आता मात्र बॅटिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा डावखुऱ्यात त्याचा फलंदाज मॅकला आपण बघतोय आणि हा चेंडू गतीवरती स्वार होता सरपंचांच्या माध्यमातून आता मात्र दंडित केले गेलाय. आपण बघितलं या स्पर्धेमध्ये गती तुमची मती भ्रष्ट करत असते आणि तसंच काय चित्र या स्पर्धेच्या माध्यमातून बघितलं आपण. मागच्या काही 2 ते 3 सामन्याचं जर आपण लेखाजोखा बघितला तर गतीला कुठेतरी महागात ठरली गती ती. आता मात्र गती परिवर्तन केलाय. गोलंदाजी करणं म्हणजे मित्रांनो फक्त चेंडू फेकणं असं नव्हे आहे. तुमच्याकडे गती परिवर्तन असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे चांगला यॉर्कर बॉल असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे एक चांगला डिव्हिट केलेला लेग स्पिन ट्रॅजेक्टरी किंवा ऑफ स्पिन ट्रॅजेक्टरी असणं अंडर क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. आणि तसंच काय आपल्याला चित्र साई पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळेल. साईकडे प्रचंड अनुभव आहे. इतके वर्ष क्रिकेट खेळत असताना त्याने स्वतःला कित्येक वेळा सिद्ध केलाय आणि तोच अनुभव मात्र ह्या क्षणाला तो वापरतोय. कसं आहे मित्रांनो, युवा एखादा सामना खेळत असतो, तो खेळत असताना रंगात येत असताना बघायला मिळतो. मात्र अनुभवी खेळाडू त्याच्या अनुभवाच्या बलावरती कुठेतरी तो सामना घडवत असतो आणि साईकडे अनुभव प्रचंड आहे. आता मात्र पंजा आलाय. 7 पंजांच्या अगेन्स्ट मध्ये एक पंजा आलाय. पहिल्या इनिंग मध्ये 7 पंजा आले होते. आता मात्र आताच्या घडीला कुठेतरी एक पंजा आलाय. धावसंख्या जाऊन पोचले सुईल 12. लाईव्हचा स्कोर अपडेट करताना आपल्याला धारावीगावचा सुपुत्र बघायला मिळतो सोहेल नाईक. त्याची दमछाक आणि त्याच्याकडचा अनुभव मात्र आपल्याला बघायला मिळतोय. कारण लाईव्हच्या स्कोरवरची नेहमी दमछाक होते अंडर क्रिकेटमध्ये, पण मात्र त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि फिंगर्स खूप फास्ट चालतात त्याच्या आणि त्याचं देखील आपण कौतुक करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याला मात्र जोड मिळते. ऑफिशियल स्कोरर 2 स्कोरर जोडले गेलेत. संदेश मात्रे गुणलेखकाची भूमिकेत बघायला मिळतो आणि अमित कडू हे चेहरे आपल्याला या कराव्या गावच्या इंटर क्रिकेटमध्ये आपल्याला आवर्जून बघायला मिळतील. त्यांचे देखील आपण कौतुक करूया, त्यांचे देखील आभार मानूया. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर साई पाटील सज्ज झालाय.
आणि हा चेंडू आता मात्र पॅडल स्वीप करत असताना मात्र गती परिवर्तन केलाय, शिबूला चकवलाय आणि डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळतीये. आणि हा चेंडू मात्र ऑफ साईडला चांगलं क्षेत्ररक्षक तिथं माध्यम उपस्थित आहेत. प्रणितच्या माध्यमातून मात्र क्षेत्ररक्षण झालाय. आता मात्र जर आपण बघितलं एका बाजूला रोनकला बघतोय, एका बाजूला प्रणितला बघतोय, दोन चांगले मित्र अपोजिशन मध्ये खेळत असताना बघायला मिळत आहे. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 12 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कुठेतरी 81 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात फक्त 12 धावा आल्यात. फक्त का? कारण 81चं भलं मोठं टार्गेट आहे. तुम्हाला सरासरीचा जर विचार केला तर 4 षटकात तब्बल 20.25 सरासरी राखत असताना पहिल्या षटकात फक्त 12 आल्यात. म्हणजे कुठेतरी दमछाक झाली आहे फलंदाजी करणाऱ्या टीमची. बॉलिंग ट्रॅकवर मात्र आता स्वास्तिकला बघतोय आपण. हा चेंडू आता मात्र वेगावरती स्वार होणारा चेंडू डिलिव्हर केला गेलाय. अमित कसं आहे ना, आता स्वास्तिक सारखा चेहरा आपल्याला क्रिकेटमध्ये बघायला मिळतो. हे अंडरम क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. कुठेतरी अंडरम क्रिकेटवर अमाप प्रेम करणारा क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट खेळाडू बघायला मिळतो. त्यापैकीच एक आणखी स्वास्तिक. आणि हा चेंडू दर्जेदार चेंडू हाताळला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट देखील केला गेला. मात्र पंच तटस्थ आहेत. फलंदाज मात्र वेळेत उपस्थित आहे क्रीजमध्ये आणि सेफ आहे असा दुजोरा निर्णय इशारा दिला पंचाने. आपण चर्चा करत होतो कुठेतरी जे चेहरे ओरम क्रिकेटमध्ये बघायला मिळत नाही ते अंडरम क्रिकेटमध्ये बघायला मिळतात. आता मात्र बिटवीन द टू फिल्डर्स तर चौकारच्या दिशेने तुळवलेला हा फटका बघायला मिळतोय. रोनक थोडा इंजर्ड आहे, कुठेतरी त्याच्या बोटीला कुठेतरी इजा आहे म्हणून तो काही स्पर्धा खेळला नाही. पण आता मात्र अंडरम क्रिकेटमध्ये खेळताना बघायला मिळतोय. आणि डॉक्टरांनी त्याला तब्बल 4 ते 5 महिन्याचे रेस्ट सांगितलं तरी पण खेळतोय. हे क्रिकेटचं वेड आहे, हे क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आहे, हे क्रिकेटबद्दल असलेलं आपलं समर्पण आहे. कुठेतरी इजा झाली आहे तरी पण आता मात्र क्रिकेटचा आनंद आणि या स्पर्धेचा आनंद घेत असताना रोनक तांडेल बघायला मिळतोय. आणि अजून बघा क्रिकेटवर नितेश भोईर आता मात्र कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहे, कुठेतरी कॅमेरा हँडल करतोय. नितेश म्हटलं ना आम्ही, नितेश शांत बसणार नाही. माईकवर असला तर आमचं चालूच असतं, ते नेहमीच आहे. पण आता ऑनफिल्ड आता मात्र कुठेतरी कॅमेरा देखील हँडल करताना बघायला मिळतोय. आणि दोन्हीही प्रेक्षक वाहिनीचे प्रोप्रायटर्स सज्ज झालेत कॅमेऱ्यावरती. एकत्रच आहेत, कुठेतरी कॅमेरा चेक करतायत, विजन चेक करतायत कैलास मात्रे आणि नितेश भोईर. आणि हा चेंडू पॅडल स्वीप केलाय. रोनकच्या माध्यमातून आणखी एक चांगला फटका बघायला मिळाला आहे. धावसंख्या 4 ने पुढे जाताना बघायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 23-23. हा चेंडू नो बॉल, मात्र दूरवर फेकलेला चेंडू आउट ऑफ द रीच ऑफ दॅट बॅटर. आणि फलस्वरूप फक्त एकच धाव मिळेल, जास्त काही नुकसान होणार नाहीये. कुठेतरी पंचा मिळवण्याची संधी होती मात्र खूपच दूरवरचा चेंडू गेला होता. स्वस्तिक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळेल आपल्याला. हा चेंडू गती परिवर्तन हलू फार फेकलेला चेंडू आणि स्वतः रोनक देखील त्याच्या चेहऱ्यावरती देखील स्मित असते, त्याला देखील माहिती आहे खूपच हलूवर चेंडू होता. निश्चितच चौकात टोळवण्याचा प्रयत्न मात्र त्याच्या माध्यमातून चुकी झाली, कुठेतरी दमछाक झाली. फलस्वरूप डॉट बॉलने ह्या षटकाची सांगता झाली आहे, समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 24 12 मध्ये 24 झाल्यात आणि 12 मध्ये काढायचे असतील आता 57. चला मोनिशचं देखील स्कोरवर लक्ष आहे. मोनिशला पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये बघतोय. खेळत असताना कुठेतरी ओरम क्रिकेट पासून कित्येक दिवस दूर होता, कुठेतरी डोळ्याला इजा झाली, त्यामुळे कुठेतरी क्रिकेट पासून लांब जाणारा हा देखील हुरुनणारे खेळाडू लांब होता. मात्र ह्या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला कुठेतरी पुन्हा एकदा जोडला गेलाय. हे यश आहे या स्पर्धेचं. कुठेतरी ह्या सर्व चेहऱ्यांना पुन्हा एकदा एकवटलंय. कुठेतरी या स्पर्धेच्या माध्यमातून हे सर्व चेहरे आपल्याला खेळताना बघायला मिळतात. हे स्पर्धेचं निश्चितच यश असेल. आपण कौतुक करूया पुन्हा एकदा त्यासाठी कैलास मात्रेचं. हा चेंडू पॅडल स्वीप करायचा होता, व्हाईट बॉल. जय ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. जबरदस्त गोलंदाज आहे. हा चेंडू कौतुक केलंय मी, आणि का कौतुक केलंय याचं उत्तर दिलंय त्याने. त्याच्याकडे असलेला क्लास, त्याच्याकडे असलेला दर्जा, त्याच्याकडे असलेला मॅच टेम्परमेंट पुन्हा एकदा ह्या चेंडूने त्याला सिद्ध केलाय. व्हाईट बॉल आणि 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 ने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31-31. अजूनही तब्बल 50 धावांची गरज आहे, दूरवरचा पल्ला गाठायचा आहे. आणि हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू फेकत असताना कुठेतरी दमछाक झाली आहे. गोलंदाजाच्या माध्यमातून फेकला गेला व्हाईट बॉल. 8 ऑन द व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचले 32.
आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता राहिल्या एवढं सांगणं मात्र प्रेक्षकांना आवर्जून सांगावं लागेल, कारण फक्त आणि फक्त चेंडू शेष असतील. अजून एक डॉट बॉल आला. आपण प्रेक्षकांपर्यंत लेखाजोखा पोहोचूया. धावसंख्या अजून बाकी आहे 49 आणि फक्त 8 चेंडू शेष आहेत. आणि हा अजून एक डॉट बॉल. 81 धावांचा पाठलाग करत असताना फक्त धावसंख्या 32. मोठा विजय संपादित करत असताना बघायला मिळतोय. आता हा जयच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ शीतल रायझिंग स्टार. 3 षटकांची मित्रांनो सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 6 चेंडू शेष शिल्लक बाकी आणि धावा काढायचे असतील 48. पवन ऑन बॉलिंग ट्रॅक. हा नो बॉल पंजा. त्याला 7 पंजाना प्रत्युत्तर देत असताना 2 पंजा आल्यात अमित. हा दुसरा पंजा ह्या इनिंग मधील. कुठेतरी 5ने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. पवनच्या माध्यमातून मात्र एक खराब चेंडू फेकला गेला आणि फलस्वरूप पंजाच्या रूपाने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतो 38 वरती. नाव राईट ऑन मनी. परफेक्टली पिच. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. हे चित्र मैदानात बघायला मिळत आहे. फलंदाज बाद होताना बघायला मिळतो आपल्याला रोनक तांडेल. आता मात्र वेदांत इम्पॅक्ट प्लेअर आहे. रोनक इम्पॅक्ट प्लेअर आतमध्ये आलाय. कुठेतरी इम्पॅक्ट प्लेअरला पाठवलाय. कारण स्पर्धेचा नियम आहे, तुम्हाला सर्व खेळाडूंना संधी देणं गरजेचं असेल, नाहीतर अदरवाईज तुम्हाला कुठेतरी पॅनलाइज केलं जाईल. पहिल्या फेरीचे सामनेचा संपले, दुसरी फेरी चालू आहे. थोड्याचा आता मात्र वेळात तिसऱ्या फेरीला देखील सुरुवात होईल. हा दुसऱ्या फेरीतील अजूनही 2 सामने खेळवणे शेष शिल्लक बाकी आहेत. आणखी एक फलंदाज बाद. वेदांतला मात्र परतावा लागेल कुठेतरी. आता मात्र तन्मय जाताना बघायला मिळतो. तन्मय कडू फलंदाजासाठी जाताना बघायला मिळतोय. धावसंख्या 38 वरती स्थगित. सीमित खुंटीत शिबू. आणखी एक फलंदाज बाद झालाय. मिथलेशला मात्र आपण विकेटवर जाताना बघतोय. ऑन स्क्रीन आपण बघू शकताय. मिथिलेश विकेटवरती येताना बघायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर आपण पवनला बघतोय. कुठेतरी मात्र शेवटच्या षटकात आणि हा नो बॉल वरती सर्कल आउट. म्हणजे ह्या चेंडूवरती मित्रांनो घडलं काय, तिन्ही निर्णय काउंट केले जातील. नो बॉलवरती नो बॉल चेंडू फेकला गेला म्हणजे धाव गणली जाईल. नो बॉलवरती विकेट आला म्हणजे विकेट काउंट केलं जाईल. आणि नो बॉलवरती विकेट आलाय म्हणून चेंडू देखील काउंट केला जाईल. याची नोंद घ्यायची आहे. चला नंतर लगेच आता मारिओ ब्रदर्स टीम आणि जस्ट डेनिम टीम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मारिओ ब्रदर्स लगेच त्वरित मैदानात प्रचारण करायचं आहे. आणि दोन्ही संघांना आता मात्र विनंती असेल, आपण हस्तांदोलन करून ह्या मॅचचा समारोप घ्यायचा आहे दोन्ही टीम्सने. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मात्र मानकरी आपण आम्हाला सोईलच्या माध्यमातून अपडेट दिल्या जातील.